नमस्कार. मागची डिले जाली ताजे खातीर सॉरी म्हणटात. आमचे बरोबर आसा आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकर आणि उपाध्यक्ष आणि सांत अंद्रेचे फुडारी प्रोफेसर रामराव वाघ. इंग्रजीन एक म्हण आसा, एक फ्रेज आसा, सोर लुजर्स. म्हणजे जे कसली स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन किंवा इलेक्शन जे पळय हरता न्ही ते आपलो पराभव सोसूंक शकना, ते जिरोवंक शकना आनी कसली कसली निमतां दितात आनी जो जिखला ताजेर टिका करतात की ताणें चिटींग केली किंवा रेफरी आमच्या बरोबर नाशिल्लो किंवा पावस पड चल्लो, कितें तरी निमतां दितात आनी आपलो पराभव कशेंच ते जिरोवन घेना. पूण 4 जूनाच्यान जेन्ना लोकसभेचो रिजल्ट आयलो त्या दिसाच्यान जे भारतीय जनता पार्टी जी खरी म्हळ्यार जिखल्या, तांचो सरकार घडला, तांचो मोगाचो बाब नरेंद्र मोदी तिसरेदा प्रधानमंत्री जाला. 4 जूनाच्यान ह्या भारतीय जनता पार्टीन जी रडारड सुरू केल्या पळय न्ही आनी क्रिटिसिजम सुरू केला आनी निमतां दिवपाचें सुरू केलां पळय न्ही, तांकां आतां इंग्रजीन एक नवो टर्म सुरू करचो पडटलो. तो म्हळ्यार सोर विनर्स. म्हळ्यार जिखून सुद्दां हे आपलो जैत जिरोवंक शकले ना आनी खोशी जावना हांकां. तुमी पळयलें की देशभर फाटले 3 दीस सामके डिस्टर्ब्ड आसा. सगळे जे तांचे अंधभक्त आशिल्ले, स्पेशली तांचे लिडर जे आसा एकामेकाचेर आरोप करतात आनी तांकां सगळ्यांक चड चुरचुरला म्हणजे ते तांचे जे स्ट्रॉंग स्टेट्स आशिल्ले जशे उत्तर प्रदेश जावं, राजस्थान जावं आनी महाराष्ट्र जावं, थंय तांकां सगळ्यांक चड मार बसला म्हणून चड ते उडयो मारतात. आनी सगळ्यांक म्हळ्यार जी अयोध्या नगरीन जे प्रभू श्रीरामाच्या नांवार ताणी इतलो प्रोपगेंडा केलो, त्याच प्रभू श्रीराम तांकां असो धडो शिकयला तो तांकां सामकोच चुरचुरला आनी तांकां कितलेय बर्नॉल लायले म्हणून तांकां आज सूख मेळना. अयोध्याच्या लोकांनी सिद्ध करून दिले की अयोध्या नगरीन सगळे राम भक्त आसा, सगळे देशभक्त आसा, कोणूच अंधभक्त ना. आनी म्हाका सामकें एक विचारपाक जाय सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांक, तुमकां अयोध्ये बद्दल इतलें दुख्ख कित्याक जालें? लास्टाक जो थंय जिखलो तो हिंदूच आशिल्लो न्ही, तुमकां इतलें चुरचुरता कित्याक? म्हणजे जर बीजेपीचो मनीस थंय जिखलो ना जाल्यार तो हिंदू न्ही, दुसरे पार्टीचो कोण आसलो जाल्यार तो हिंदू न्ही, फक्त बीजेपीचोच जिखल्यार हिंदू. सो हाजे वयल्यान सारकें कळटा हे जे हिंदू करून हांणी प्रोपगेंडा केल्लो आनी हिंदुत्वाच्या नांवाचेर इतली मतां मागली, तांच्या खातीर हिंदू म्हणजे खरें मिनींग कितें आज लोकां फुडें सारकें खबर आसा. कित्याक देशभर आज अयोध्येच्या हिंदूंक इतल्यो गाळयो घालतात हेच अंधभक्त जे हिंदुत्व करून आनी अयोध्याचें नांव हें करून मतां मागपाक गेल्ले इलेक्शनाच्या पयलीं. गोंयांत सुद्दां तुमी पळयलें 4 तारखेक रिजल्ट आयलो, भारतीय जनता पार्टीन 4 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, 5 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, काल 6 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज कितें घेतला जाल्यार नको. पूण डेली प्रेस कॉन्फरन्स घेता आनी दुसऱ्याचेर घालता आनी निमतां काडटात आनी रडटात. आरे बाबा तुमी जिखले, खोशी जायात मातशे. आनी काल तर प्रेस कॉन्फरन्स घेवन कसले आरोप, कसलेच सिद्ध आशिल्ले, कसलेच तत्वान आशिल्ले आरोप करून म्हणजे तांकां ते जिरना. कितें तरी प्रेस कॉन्फरन्स घेवन कितें तरी बोवाळ घालपाचो अशें कितें दिसता तें म्हाका कळना. पूण हाजे एक्झॅक्टली काल मुरगांवचे आमदार बाब संकल्प आमोणकरान जे हें केलें, उलयलो जे, ताजे बद्दल स्पेसिफीक रिस्पॉन्स दिवपाक, कित्याक ताणें आमच्या अध्यक्षाचेर स्पेसिफिक नांव घेवन तांचेर आरोप केले, ताजें उत्तर दिवपाक हांव मागता ॲडव्होकेट अमित पालेकरान. म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी इतली भितरल्या गोंयान आनी ज्या तरेन आज प्रेस कॉन्फरन्स आफ्टर प्रेस कॉन्फरन्सीस घेवपाक लागल्या आनी तांच्या IT सेल, हांव काय जशें वाल्मिकी बाबान म्हणलें की हांव काय वाचून दाखयता, काय बरयल्लो तांचे IT सेलाचे जे लोक आसा सोशल मिडियाचेर, तांणी आज हिंदूक कशें विक्टिमायजेशन सुरू केलें तें हांव काय गजाली वाचून दाखयता. कारण स्वताक सनातना धर्माचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी, स्वताक हिंदूंचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी आज जेन्ना कांय जाग्यांचेर हरता तेन्ना हिंदूंक कितें म्हणटा तें हिंदूंक कळपाक जाय म्हणून आज हांव कांय वाचून दाखयता गजाली.
एक तांचो भक्त आसा हु इज ऑल्सो IT सेल ऑफ BJP. इतिहास गवाह है कि अयोध्या वासियों ने अपने राजा के साथ सदा विश्वासघात ही किया है. म्हणजे प्रत्येक जो वोटर अयोध्येन आसा ताका ते म्हणटा विश्वासघातकी आणि आपल्या मोदीक राजा. मागीर आनी एकलो दुनिया में सबसे ज़्यादा सांप ब्राज़ील में पाए जाते हैं. म्हणजे सोरोप खंय ब्राझिलान मेळटा, लेकिन आस्तीन के सांपों के मामले में उत्तर प्रदेश नंबर 1 पर है. म्हणजे आज उत्तर प्रदेशाचो प्रत्येक मनीस सोरोप जालो. एक समय लग रहा था हिंदू जाग जाएगा आनी इतले बुरशे उतरांनी बरयला की तो आतां फक्त कित्याक तरी उठिल्लो म्हणून कार्य करपाक आनी परतो न्हिदलो म्हणून. अयोध्यान वचत जाल्यार ते म्हणटा ते कांय खर्च करनाका, कारण तांणी लोकां कडेन आनी भारतीय जनता पार्टी कडेन विश्वासघात केला. एकटो बरयता, मुझे कल पता चला भगवान श्री कृष्ण उत्तर प्रदेश छोड़कर गुजरात क्यों चले गए थे. अशें खूब आसा, अशें बरयल्लें इतलें आसा की वाचूनय वायट दिसता, पूण हे तातले सोबर. पण एक गजाल म्हाका भारतीय जनता पार्टीक विचारपाक जाय की तांणी सांगलें उत्तर प्रदेशान वचत, अयोध्येक वचत जाल्यार थंय कांय खर्च करनाका, कारण तांणी तुमकां थंय तुमचे उमेदवार निवडून दिवना. अयोध्यान हल्ले, चित्रकुटान हल्ले, रामटेकान हल्ले, नाशिकान हल्ले, रामेश्वरमान हल्ले, खटू श्याम थंय हल्ले, सलासर बालाजी आसा थंय हल्ले, रानी सती आसा थंय हल्ले, मेहंदीपूर बालाजी आसा थंय हल्ले, सावथ गोंयानूय हल्ले. म्हणटकीर ह्या सगळ्या लोकांन तांच्या म्हणण्यान त्या दिसा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तांणी म्हणलें की धर्मगुरूच्या कारणाक लागून आमची हार जाली म्हणून. म्हणजे जी 2-2.5 लाखाच्या वयर जी मतां पडल्या इंडिया अलायन्साच्या कॅन्डिडेटाक, ती धर्मगुरूंनी मारली, ती एका विशिश्ट धर्मान मारली की गोंयच्या लोकांनी गोंय वाचोवपाक मारली. ह्या प्रश्नाचें उत्तर भारतीय जनता पार्टीन दिवचें पडटलें. कालच्या प्रेस कॉन्फरन्सान ते सांगता की पोलरायझेशन करपी लोक जिखले. पोलरायझेशन कोण करपी? मंगळसूत्रा बद्दल कोण उलयलो, मटना बद्दल कोण उलयलो, मुजऱ्या बद्दल कोण उलयलो, आनी मागीर थंय वचून लिपून बसलो सावथाक आनी आतां भायर सरला बिळांतल्यान. आनी आज परिस्थिती अशी जाल्या की करेक्शन जाला, एरगन्स हाजें करेक्शन जाला भारतीय जनता पार्टीचें. काल परत ते एरगन्स आमी पळयले. काल बाब संकल्प आमोणकर जो काँग्रेसच्या तिकेटीर निवडून आयलो आनी फुटून भारतीय जनता पार्टीक कित्याक गेलो ते सगळ्यांक खबर आसा. ताजेर टायम्स ऑफ इंडियान क्लियर कट आरोप केल्ले आसा की एक्स्टॉर्शन करता एमपीटीर जे आपलो माल उतरयता, जे शिपींग कंपनीज आसा तांचें एक्स्टॉर्शन करता, स्टिविडोरा कडल्यान एक्स्टॉर्शन करता. आनी ताका लागून आदित्य बिर्ला सारकी कंपनी गोंयचें आपलें काम सोडून गेली. चीफ मिनिस्टर अजून पर्यंत हाजेर सायलंट आसा. एक टेंटेड MLA आज ते मिनिस्टर करपाचे आसा म्हणून अशें आमी आयकलां. मे बी एज अ रिवॉर्ड ऑफ द कट दॅट ही इज गिवींग फ्रॉम दीस एक्स्टॉर्शन इन वास्को टू द हायर ऑथॉरिटीज एंड चीफ मिनिस्टर. हे विचार करपा सारको म्हाका कित्याक दिसता, कारण ज्या मंचाचेर अशे तरेन आरोप जाले, क्लियरली आरोप जाले, काय जे ट्रेडर्स आसा, इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स आसा तांचे कडल्यान आरोप जाले. तांचो कावन्सिलर वास्कोचे म्हणटा की आमची नांवां वापरून BJPचें नांव वापरून हो संकल्प आपलो संकल्प सादयता म्हणून थंय तो म्हणजे एक्स्टॉर्शनाचो. ताका ते आज मंत्री करपाचे आसा आनी रिवॉर्ड दिवपाचे आसा. हाजो अर्थ तो भारतीय जनता पार्टीक ते चोरयेचे पयशे दिता अशें आमकां दिसपाक लागलां. मिनिस्टर कित्याक करतलो? ताचे बद्दल कित्याक उलोवचो ना? तो स्टॅटिस्टिक काल उरतालो पळय, ती स्टॅटिस्टिक काल ती हांवें ती काल सांगल्या ताजी स्टॅटिस्टिक्स आतां आमी वाचुया. ताजी ती स्टॅटिस्टिक्स आसा पळय ताका एक गजाल म्हाका सांगन दिसता की आमचे जे 2 MLA आसा, बाब वेन्झी, कॅप्टन वेन्झी आनी बाब क्रुप्स सिल्वा, हाणें मॅक्सिमम नंबर ऑफ वोट्स इंडिया अलायन्साक आपल्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान दिल्या. हायेस्ट आनी मॅक्सिमम दोनी, टू बी प्रिसायज 16,687 मतां बेणावलीन पडली आनी वेळीन 17,251 मतां पडली. ज्या रंगीत लोकांक भारतीय जनता पार्टीन परत आपल्या कावेन घेतले मोर्मुगांव कॉन्स्टिट्युएन्सीन, त्या रंगीत लोकांचो साथूय भारतीय जनता पार्टी बरोबर आशिल्लो. आनी हांव जेन्ना रंगीत म्हणटा तेन्ना सगळ्यांक खबर आसा हांव कोणा बद्दल उलयता ते. शेणिल्ले, मोडिल्ले, तुटिल्ले,
आनी चोर म्हणिल्ले सगळे लोक भारतीय जनता पार्टीन मर्मगोवन आशिल्ले. ताच्या बरोबर एक्स्टॉर्शनिस्ट MLA बाब संकल्पय आशिल्लो. पण प्रॉब्लेम कितें आसा, कॉलेजांतल्यान वळखता हांव तो क्लासीक चड बसनाशिल्लो, ताका मातशी मॅथमॅटिक्स बी आनी स्टॅटिस्टिक्स ताची मातशी इज व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे ताका ती कळना. तातल्यान काल ताणें पर्सनली एक कमेंट केलो स्टॅटिस्टिक्साचेर, आनी दॅट वॉज अबाउट सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी. ताणें म्हणलें, एंड इट वॉज व्हेरी डेरोगेटरीली वे ही सेड इट, की अरे तो आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट आशिल्लो, तो खूद आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन लीड दिवपाक शकलो ना म्हणून. ताजी आय विल प्रिसायसली से वॉट स्टॅटिस्टिक्स मिन्स. इट इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. द स्टॅटिस्टिक्स ऑफ सांताक्रूज वाचून दाखयता. भारतीय जनता पार्टी 8,472, इंडिया अलायन्स 10,688, आणि मॅक्सिमम नंबर ऑफ वोट हॅज कम नॉट फ्रॉम रेग्युलर वोट्स which had been coming from Santa Cruz as a village, but has come from other part of Santa Cruz constituency. ज्या जाग्यांचेर I have also polled higher number of votes, आणि 2,216 मतांची लीड सांताक्रुजान हांवें आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या बरोबर, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या बरोबर, इंडिया अलायन्साच्या कार्यकर्त्या बरोबर मेळून ही दिल्ली आसा. तेन्ना गेट युअर स्टॅटिस्टिक्स रायट. फर्स्ट लर्न टू से स्टॅटिस्टिक्स रायट अँड देन गेट स्टॅटिस्टिक्स रायट. कारण आय एम शुअर की 2027 पयलीं म्हणजे तुका टिकेट दितली काय ना हाची शाश्वती तुका आसपाक जायना. अँड आय कॅन रायट इट डावन टुडे की ही विल बी अ पेन्शनर MLA आफ्टर 2027. आय एम शुअर अबाउट इट. तसो तांचे बरोबर एक दुसरो एकटो बसता, ताका हालीं काम धंदो काय ना, कारण भारतीय जनता पार्टी जो मांद्रेचो आमदार आसा ताच्या बोंगान पडल्या. ही रेफर्स टू हिमसेल्फ एज एक्स MLA ऑफ मांद्रे, and we know what X means. भारतीय जनता पार्टीचो एक्स मोग तो, ताका टिकेट हरशी म्हणून मेळपाची ना. ही इज ऑल्सो कंटिन्यू टू बी एज अ पेन्शनर MLA. त्या पेन्शनर MLAक आज दोगूय जाण मिळून हे प्रेस कॉन्फरन्सीस घेता खरें, पण हांकां खबर ना की स्टॅटिस्टिक्स जेन्ना तुमी वाचता तेन्ना इट मिन्स नंबर्स. एटलिस्ट शिक्षण करचें, सोदचें आनी सांगचें वेन यू आर मेकिंग सम स्टेटमेंट्स एंड पर्सनल स्टेटमेंट्स. खुद्द जेन्ना इतले लोक बरोबर आसतना संकल्प आमोणकर 2000च्या आसपासूच लीड दिवपाक शकलो मर्मुगोवान, हाजो अर्थ इतलोच जाता की ताका थंय नाकारला. अँड दॅट इज वाय आय एम सेईंग दॅट ही इज गोइंग टू बी अ पेन्शनर MLA इन 2027. इंडिया अलायन्स इज गोइंग टू गेट 30+ इन 2027. कम वॉट मे, वी विल पुट दीस चॅलेंज अप. चीफ मिनिस्टरान आमच्या छाती ठोकपणान सांगिल्लें की नॉर्थ गोवांत विसाच्या विसाय कॉन्स्टिट्युएन्सीन आमी लीड घेतलें म्हणून. आनी त्या वेळार हांवें तांकां चॅलेंज केल्ली की जर लीड जायली ना 20 कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार वील यू क्वीट एज चीफ मिनिस्टर. आय थिंक हाजेर आन्सर काय आयलें ना. कळंगोटे, सांताक्रूज, सांतांद्रे अशा वेगवेगळ्या जाग्यांचेर जर तुम्ही पळयत जाल्यार लीड इंडिया अलायन्सान घेतली. इवन दो दे यूज मसल पावर इन कॉन्स्टिट्युएन्सीज लायक सांताक्रूज. चीफ मिनिस्टर खुद्द आयले सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन, तांणी सभाय घेतल्यो. व्हडले व्हडले लिडर्स भारतीय जनता पार्टीचे सांताक्रुजान येवन सभा घेतल्यो. इतले आसतनाय इन मोस्ट ज्या जाग्याचेर आमकां अशी परिस्थिती जाल्ली की आमी कांय काम करूंक शकनाशिल्ले, अशा जाग्यांचेर आमी ताका लीड घेवन दिली नॉर्थ गोवा कॅन्डिडेटाक. आतल्यान वी नो वॉट आर कॅपेबिलिटीज आर. अँड दॅट इज वाय एज आय सेड वेन यू टॉक अबाउट स्टॅटिस्टिक्स यू शूड स्टडी प्रॉपरली. पूण अभ्यास करपाची तेन्नाय स्थिती नाशिल्ली आनी आतांय ना. इतलें सांगून हांव म्हणटा आयकलें आनी म्हाकाय खूब आश्चर्य दिसलें की स्टॅटिस्टिशियन ताका ही खबर नाशिल्ली की सांताक्रुजान आमकां इंडिया गठबंधनाक लीड आयली. तीच गजाल हांव स्पेशली सांतांद्रे बाबतींत उलोवपाक सोदतां. कित्याक तुमी जर पळयलें की सांतांद्रे हो हरशीं पयलीं एक काँग्रेसीचो मतदारसंघ आनी गेले फावट आर्जीक तांणी निवडून हाडला. ह्या फावट जेन्ना इंडिया गठबंधन जालें आनी आमी सगळ्यांनी बरोबर काम केलें, एक गठबंधनाचे जे कितें नियम आशिल्ले ते सगळे धरून आमी काँग्रेसीचे लिडर्स आनी आम आदमीचे लिडर ह्या सगळ्यांनी हो मतदारसंघ पिंजून काडलो, वावर केलो. एडवोकेट कार्लोस पेरेरा, बाब अमित पालेकार आनी बाकीचे आमचे सगळे लिडर्स हेणी आमकां खूब सपोर्ट केलो. आनी खोशयेची बाब म्हणल्यार सांतांद्रे मतदारसंघूय म्हणजे नॉर्थ गोवान BJPक जरी बरे व्हडले लीड मेळ्ळी तरी सुद्दां सांतांद्रे मतदारसंघ इंडिया गठबंधनाक लीड हाडली. आनी
त्या दृश्टीन भारतीय जनता पक्ष आणि आरजी ह्या दोगांकूय धूळ जाल्ली. आतां पयलीं आरजीच्या बाबतींत हांव उलयतां की जेन्ना आरजीचो MLA ह्या मतदारसंघान आसा त्या वेळार 15,000 सुमार मतांतली तांकां फक्त 3,433 मतां पडली. भारतीय जनता पक्षा कडेन पयलींचो काँग्रेसीन मागीर BJPन आशिल्लो MLA आसा तांकां 5,599 पडली आनी आमी सगळ्यांनी मेळून 5,675 मतां काडली. आतां 2 वर्सां भितर आरजी पक्ष जाका अरावंड 5,000+ वोट पडलेली असेंब्लीन आज ते 3,433 आयल्यात. आनी जर पळयलें जाल्यार चडश्या बुथांनी चडश्या गांवांनी तांची पिछेहाट जाल्ली आसा. म्हणजे आमचे 37 बुथांतले 20 बुथांचेर इंडिया गठबंधनाक लीड मेळिल्ली आसा. 15 बुथांचेर BJPक आशिल्ली आनी फक्त 3 तितून ते दोन आपले आनी एक जॉयंटली लीड अशी 3 बुथांनीच फक्त आरजी पक्षाची लीड आसा. म्हणजे 3 बुथांनी सद्या ते सीमित जाल्ले आसा अशें दिसता. त्याच बरोबर 7 गांवांतले 3 गांवांनी इंडिया गठबंधन, 3 गांवांनी भारतीय जनता पक्ष आनी फक्त एका गांवान ओवरऑल अशी लीड आरजी पक्षाक मेळ्ळ्या. आनी म्हाका दिसता ताजे वयल्यान आरजी पक्षाचे बाकीचे जे मतदारसंघातले लोक आसात वा मतदार आसात तांणी निश्कर्श काडपा जाय की हो पक्ष आज ताका इतके बेगीन कित्याक आज अशी लोकांची एक नाराजी घेवची पडटा. आनी ताका कारणां खूब आसतली ती तुमी सोदची. पूण बरी गोश्ट अशी की आज आमी सगळे बरोबर काम करून हांगा एक लीड हाडलेली आसा. आनी त्याच वेळार भारतीय जनता पक्षा कडेन सगळे तरेची साधनां आशिल्ली, सगळे तरेचे तांचे कडेन म्हणजे इवन थंय चीफ मिनिस्टर आयलो, थंय लिडर आयले, कितल्योश्योच मिटिंगो 1.5 वर्स तांचे वावर चलतालो. पूण तें आसुनूय तांकां फावो तशी तांकां मतां घेवपाक मेळ्ळी ना. पूण आतां कितें जालां की जेन्ना एक अशें म्हणटात की फेलियर हॅज नो फादर आनी सक्सेस हॅज मेनी टेकर्स. जेन्ना हांगा एक लीड आयली त्या वेळार ऑफकोर्स काँग्रेसीनूय क्लेम घेवपा जाय, आमीय क्लेम घेवपा जाय. आमी बरोबर वावर केला, इन्क्लुडींग काँग्रेसीचे ब्लॉक प्रेसिडेंट थंयचो पयलींचो ZPचो उमेदवार, थंयचे बाकीचे लिडर, हे सगळ्यांनी आमी काम केलां. पूण मजेची गोश्ट म्हळ्यार आज जो MLA आज BJPन आसा श्री फ्रांसीस सिल्वेरा, ताजे मार्फत आज अशी खंयच्यान तरी म्हणजे ताजे ग्रुपांतल्यान अशी एक मॅसेजी भायर सरपाक लायना आमी भितरल्यान काँग्रेसीकूच सपोर्ट केल्लो, आमी तांकांच वोट मारपाक लायला. आनी हो जो एक लीड आसा ताजें श्रेय आपल्या कडेन घेवन परत म्हाका दिसता खंय तरी काँग्रेस पक्षान उडी मारपाचे प्रयत्न चालू आसा अशें म्हाका दिसता. तांचे घरचोच मनीस म्हणजे घरचोच ताचो सारको लेफ्ट हँड रायट हँड म्हणपा जाता तसो तो सगळ्याक मॅसेजी पावयत आसता की आपणें काँग्रेसीक काम केलां आनी आतां आपूण फुडलो काँग्रेसीचोय लिडर. सो ही एक तर चाल आसूं शकता वा तांच्या घरांत भितरूच कितें तरी चालू आसा. तें आमकां पर्सनल तांच्या बाबतींत पडपाचें ना. पूण म्हाका दिसता काँग्रेस पक्षानूय ताचेर लक्ष दिवचें आनी म्हत्वाचें म्हणल्यार भारतीय जनता पक्षानूय लक्ष दिवचें. कित्याक जेन्ना तुमी भारतीय जनता पक्ष एका नेत्या कडेन जबाबदारी सोंपयतात आनी तो नेतो जर वा तेजे कोण तरी बाकीचे क्लोजस्ट अशे फॅमिली वा बाकीचे जे ताजे कोण वर्कर आसा ते अशें क्लेम करता की ना आमी भितरल्यान काँग्रेसीक मत मारले वा इंडिया गठबंधनावर आशिल्ले अशें. म्हाका दिसता तें तुमी गंभीरतायेन घेवपाची गोश्ट आसा. कित्याक तर अशें जेन्ना जाता तेन्ना सगळे लोकूच संभ्रमीत जाता. आनी म्हाका दिसता हें फक्त आमच्याच मतदारसंघान जायना, ओवरऑल जेन्ना आज रिस्पॉन्स सावथ गोवा आनी नॉर्थ गोवा इंडिया गठबंधनाक मेळ्ळा तशें पळयत जाल्यार चडशे हे जे फुटीर आमदार जे फुटोवन गेल्ले तांच्या मनान चलबिचल जाल्या. सांतांद्रेन हे जे जाता ते ताजोच एक सिग्नल आसूंक शकता. आनी जनता पळयत आसा म्हणजे इन्क्लुडींग काँग्रेसी कडूनय ते पळयत आसा की अशा मनशांक जर परत खंय तरी तांकां जर एक रेड कार्पेट बी घातलें जाल्यार खूब प्रॉब्लेम जातलो. ताका लागून म्हाका दिसता आज ह्या गोश्टीचेर लक्ष दिवपाची गरज आसा. आनी ह्या असल्या लिडरांक आमी सांगूंक सोदता की जेन्ना तुमकां कळ्ळें की लोक ऑलरेडी आतां इंडिया गठबंधनाक वोटींग करपाचें आसा त्या वेळार जस्ट ऑन दॅट वेव आपूण रायड जावपाक लागून मागीर आमी कित्याक तांकां कितलेंय सांगलें सुद्दां लोकांनी आयकूनय येवपा सगळे तरेचे तेणी हे वापरले पूण तें जावना. आनी मागीर लास्ट मागीर कितें सांगप ना आमी तांकां सांगलें वोट मारपाक. अशें करून हे जनतेक
वा स्पेशली आक्षी गांवा सारख्या ज्या गांवांत आज लास्ट इलेक्शनाक आक्षी इतले मेजॉरिटी वोट्स आरजीक गेल्ली ती कंप्लीट आज चेंज जाला पिक्चर आणि आज ती सगळी वोट्स आक्षी गोवा वेल्ला भाटी ह्या सारख्या गांवांनी आज ती परत इंडिया गठबंधना कडेन आयल्या. हे जेन्ना अशें तांकां दिसता की लोकांचो कल असो आसा त्या वाटेन ते येवपाक सोदतात आनी ताका लागून तांकां शिटकावणी की तुमी आनी परत म्हाका दिसता ह्या सायडीन पळोवपा जायना आनी तुमचो जो पक्ष आसा त्या पक्षान हेजी नोंद घेवची. कदाचित तांचे जे कितें डिसिप्लिनरी एक्शन बी आसा ती सगळी तुमी घेवपाक जाय आनीक फुडली वाटचाल करपाक जाय. कित्याक आज जे बीजेपीचे पयलींचे निश्ठावंत कार्यकर्ते आशिल्ले ते सुद्दां तांचे बरोबर नाशिल्ले. म्हणजे वी आर ऑन द फील्ड आमी पळयताले आज कोण भोंवताले बीजेपीक लागून. पयल्यार इन्क्लुडींग तांचो पयलींचो ब्लॉक प्रेसिडेंट ना, मंडल ना, कोणूच नाशिल्ले. सो म्हाका दिसता ही जी आख्खी टिमूच आसता ती केन्ना केन्ना ही आख्खी टिमूच मागीर दुसऱ्या टीमीन दुसऱ्या पक्षान सामील जाता आनी ताका लागून एक मित्रत्वाचो असो सल्लो भारतीय जनता पक्षाक की तुमी हाजेर लक्ष दवरुचें. धन्यवाद. तुम्ही स्वतःबद्दल काय सांगता? तूं जर हाजो फायदो इंडिया आमच्या पार्टीचो इंडिया अलायन्साक कितलो फायदो जालो हो प्रश्न म्हाका दिसता विल बी अ प्रॉपर क्वेश्चन. जेन्ना केजरीवाल 20-21 दिसां खातीर बेल मेळून भायर आयलो ही डीड नॉट कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन पंजाब, दिल्ली. ताणें उत्तर प्रदेश, गुजरात सगळ्या जाग्यांचेर गेलो. ज्या ज्या जाग्यांचेर आज ज्या जाग्यांचेर इंडिया अलायन्साचो प्रचार करपाची गरज आशिल्ली महाराष्ट्रान प्रचार केलो. महाराष्ट्राक फायदो जालो ना अशें म्हणूंक शकना आमी उत्तर प्रदेशान फायदो जालो ना अशें म्हणपाक शकना. राग लोकांक आशिल्लो तांच्या इलिगल अरेस्टाचो आनी ताजो म्हाका दिसता जो कंक्लुजीव वोट शेअर इंडिया अलायन्साक आयलो तातूंत तांचोय मोलाचो वांटो आसा. So as India Alliance partner, Aam Aadmi Party has gained a lot, and as India Alliance partner, as far as Goa is concerned, तूं जर entire tally जर पळयत वेन्झी आनी क्रूज जर सोडलो इन वेली आनी बेनावली, आमचो सिद्धेश भगत हू इज आवर नॅशनल वायस प्रेसिडेंट हॅज डन अमेझींग जॉब इन नावेली. तशेंच आमचे रॉक आसा हू इज आय पर्टिक्युलरली टेक दीस नेम. रॉक आसा, जयसन आसा. रॉक हॅज डन गुड जॉब इन ग्रेट जॉब इन कुर्तोरी. मॅक्सिमम म्हाका दिसता रॉकान कमीत कमी 60-70 मिटिंग्स, कॉर्नर मिटिंग्स, व्हडल्यो मिटिंग्स अश्यो म्हणून 60-70 मिटिंग कुर्तोरेच केल्ल्यो. आमचे जेम्स सर आसा. अशे देर आर वेरियस व्हॉलंटियर्स ऑफ आस हूम आय एम पर्टिक्युलरली नेमींग की तांणी पेडण्या तर म्हाका दिसता कंटिन्युअसली आमची टीम चालू आशिल्ली. सो सांताक्रुजान हांवें काम केलें. अशा बेसिकली आमी जो हाजो धर्म आसा, अलायन्स धर्म आसा, ताजो खंयच आमी हात फाटी दवरूना. whether it comes to working for India Alliance candidate in north as well as in south. So कोणाक फायदो जालो अशें म्हणच्या पेक्षा एज अ टीम वी हॅव वर्क टुगेदर एंड आमच्या टिमीक फायदो जालो इंडिया अलायन्साच्या. दिल्लीचो ट्रेडिशनली जर वोटींग जर पळयत तूं जाल्यार फॉर असेंब्ली दे हॅव ऑलवेज पूट फेथ इन आम आदमी पार्टी आनी आमचो गव्हर्मेंट थंय मॅक्सिमम मेजॉरिटी येता. बीजेपी सामकी झिरो जाल्या. थंय ट्रेंड आसा की फॉर लोकसभा इलेक्शन दे हॅव बीन इलेक्टींग बीजेपी. ह्या फाट आमकां एक्चुअली होप आशिल्लो की वी वील एटलीस्ट गेट 1 or 2 सीट्स म्हणजे ज्या तरेन प्रचार चलिल्लो. पण अगेन वी हॅव टू एक्सेप्ट द थिंग दॅट आमी थंय एकूय जिखलो ना. पण पर्संटेज ऑफ वोट पळयत तूं जी केन्नाच जावं नाशिल्ली ती ह्या फाट जाली. नियरली 44%च्या आसपास वोट शेअर मेळ्ळो. इट इज अबाउट 6 to 7% ऑफ डिफरन्स. आनी हें आयज सोंपलें ना. It's a matter of another election. As far as assembly elections are concerned, people of Delhi vote for AAP. They are going to vote for AAP. आता इलेक्शन आसतलें लागीं आनी इलेक्शन जाल्या उपरांत ताचो रिजल्टूय तुका कळून येतलो. आमी दुसरी गजाल ती काल इंडिया दिल्लीत एक न्यूज भायर पडली की पंजाबाक काँग्रेस पक्ष आनी आमी इंडिपेंडंटली इलेक्शन लढले. गोंयचो जर प्रश्न आसत जाल्यार काल आज आनी परत फाल्यां जर तूं म्हाका विचारत जाल्यार हांव तोच स्टेटमेंट करतलो की वी आर पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. We are going to continue as India Alliance, not just for today, tomorrow, for entire future years to come. 27 न्ही ताच्या फुडें, be it जिल्हा पंचायत इलेक्शन, be it any other elections, we are going to fight it together. आमी एकामेकांचो हांगा हात धरला. आमचे सेंट्रल लिडरशीप आसा तांकां हे पटोवन दिले मुद्दे की गोंयांत हे इलेक्शन एकठांय रावप कित्याक इम्पॉर्टंट तें. म्हणूनच आमी म्हणटा की 2027 30+. इलेक्शनाची लीड आज म्हजे कडल्यान परत एकदा बरोवन घे. हांवें लास्ट टायमी सांगलें, आज परत एकदा सांगता. वेन इट कम्स टू असेंब्ली इलेक्शन इट इज अ कंप्लिटली डिफरंट पिक्चर. नॉर्थ गोवान श्रीपाद भाऊ
एज श्रीपाद भाऊ म्हणून निवडून येता हाच्या बद्दल म्हाका दिसता कोणाकूच डावट आसपा जायना. BJPच्या मनान तो डावट नाही, कारण पुरेपूर प्रयत्न जालो जितली आमकां म्हायती आशिल्ली की तांकां तिकेट न दिवपाची म्हणून, पूण शेवटी पर्याय ना म्हणून तांकां ही तिकेट दिली गेली आणि ही हॅज हिमसेल्फ प्रोवन इट रायट. वी हॅव टू गिव दॅट क्रेडीट टू हिम की ही वॉज वर्दी ऑफ द तिकेट एज फार एज नॉर्थ गोवा इज कन्सर्न. पण हांगा जे कॉम्पिटिशन चालू आशिल्लें टू गेट दॅट हायेस्ट नंबर ऑफ वोट्स सो दॅट सर चीफ मिनिस्टराची खुर्ची कोणाक मेळटा काय ना ती, तें कॉम्पिटिशन वील नॉट सस्टेन इन 2027. 2027च्या 6 म्हयन्या पयलीं ह्याच जाग्याचेर परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेता आसतना आयची प्रेस कॉन्फरन्स तुका हांव याद करून दिता आनी हांव परत एकदा सांगता 2027 30+ इंडिया अलायन्स. अमित बाब हाच्या बद्दल म्हाका दिसता इंडिया अलायन्सान हांवें म्हजे 1 डे बिफोर इलेक्शन रिजल्ट्स आय हॅव गिवन अ व्हेरी क्लियर स्टेटमेंट की नॉर्थ गोवांत आमी खंय तरी कमी पडल्या एज इंडिया अलायन्स टीम इन प्लेसीस लायक सत्तरी, इन प्लेसीस लायक बिचोली, ज्या जाग्यार अलायन्साची टीम नाशिल्ली. एज आम आदमी पार्टी टीम वी आर व्हेरी एक्टीव इन लॉट ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज आनी त्या कॉन्स्टिट्युएन्सीन वोट शेअर जाता तूं पळय, जावं सालिगांव तूं पळय, सांताक्रूज पळय, कलांगूट पळय, मांद्र्यां पळय, हांगा आमची टीम्स व्हेरी एक्टीव, कुमारजुआ पळय, आमची मया पळय, ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन वी हॅव डन व्हेरी गुड along with other teams. We have started put our hands, fingers in all constituencies. मडकय हांव स्वता उरलो, मडकय तांणी एक्सपेक्ट केल्ली 17,000ची लीड दिता म्हणून खुद्द हाणें सांगिल्लें सुदिनान कितली लीड आयली. 4,000 जी वोट इंडिया अलायन्साक थंय पडल्या. इट इज अ प्लस बिकॉज दॅट वूड हॅव बीन कंप्लीट नेगेटीव. सो आमी थंय काम केलां. सो आज आमी जर ह्या लिडाचे जर उलयता जाल्यार वी हॅव मेड न्यू लिडर्स एज इंडिया अलायन्स पार्टनर्स. As India Alliance together we have found new leaders, lot of new people have joined आणि हे 2.5 वर्साची जी वाटचाल आसतली 2027 मेरेन अगेन आय विल असर्ट अँड रिएटरेट की 2027 इंडिया अलायन्स 30+. अमित दुसरी गजाल जर नॉर्थ बाय द पुलीस आज इलेक्शन ना म्हणटकीच हांव राजकीय स्वार्था खातीर ताचो वापर करता अशें म्हणपाक कोणूय शकना. पण जेन्ना पालखी देवळांतल्यान भायर सरली, पालखी एक 10-15 मिटराचेर देवळांतल्यान भायर नासतना सरना फुडें ते जे 20-25 लोक जेन्ना थंय 1,000-1,500 भावीक आसा त्या वेळार थंय 20-25 लोक येवन फातर मारता, पालखेचेर हात घालता, दाणे घेवन येता, खिळे लायिल्ले दाणे घेवन येता. तुका दिसता कोणाच्या सपोर्टा शिवाय ते येतले? 200-250 पुलीस आशिल्ले, SP आशिल्लो, 3 DYSP आशिल्लो, 4 PI आशिल्ले. नाही प्रश्न आयकून घे, फुडें सांगता तुका. आय वील टेल यू वॉट इज हॅपन. तांकां SP खुद्द देवळान भितर घेवन येता. दे अगेन बीट अप पीपल इन्क्लुडींग पुलीस. अजून पर्यंत हाजेर चीफ मिनिस्टर एज होम मिनिस्टरान कितें केलां ह्या गोश्टीचो जर आमी एज श्रीपाद भाऊ एज भंडारी एज रुद्रेश्वर देवळाचो भक्त म्हणून आयलो ना येवंक. इतले मंत्री आसा भंडारी समाजाचे, जे एकूच गोंयचें देवूळ आसा जे भंडारी समाजा कडेन आसा आनी जे भंडारी समाजाचे दैवत ते म्हणून मानता पळय, थंय भंडारी समाजांतले इतले लिडर्स आसा आयले कोण ना. आतां प्रश्न घेता, आतां ह्या गोश्टीचो जर राजकीय वापर करपाक जाय आशिल्लो, जशी भारतीय जनता पार्टी रामाचो वापर करता, तो वापर हांव करपाचो हांवें केलो ना. रवी नायक आशिल्लो. रवी नायक वॉज देअर थ्रू आउट. बीजेपीचो तो सोडलो जाल्यार कोण नाशिल्ले. पूण एज अ MP कॅन्डिडेट हांव तुका प्रश्न आन्सर दिता तुज्या. हांव इफ आय हॅड टू मेक यूज ऑफ द टेम्पल इशू द वे टेम्पल इज यूज बाय भारतीय जनता पार्टी फॉर सेईंग दॅट दे आर रक्षक म्हणून, जाल्यार हो आमच्या स्वार्था खातीर आमी वापर करपाचे, आमी केलो ना. जे राजकारण भारतीय जनता पार्टी करता ते आमकां करपाचें ना. जाती भितर द्वेश निर्माण करून गोंयचे जर वाट लागपाची आसा जाल्यार आमी ती लावची ना. आनी तो कितलोय आमकां कोणीय कोक्स करून वील नॉट डू इट. आम आदमी पार्टीन जेन्ना CM कॅन्डिडेट रिप्रेझेंटेशन ताचे खूब जाणांक त्रास जाले की आमी ते केले म्हणून, कारण अचानकशे अशें कोणाक अशें कोण सांगता काय म्हणून. पण जाती भितर तेड निर्माण करपाचो प्रयत्न केलो ना. जाती भितर तेड निर्माण केन्ना करता दोगांची झगडी लावन. हांगा एक जर आमी फाल्यां म्हटलें की आमी एक विशिश्ट समाजांतलो म्हणजे ST हॅज नो रिप्रेझेंटेशन एज फार एज प्रॉपर मिनिस्ट्रीज आर कन्सर्न. फाल्यां आमी जर म्हणलें आनीक 2 मंत्री आमी आमच्या कॅबिनेट फाल्यां आयलो जाल्यार फाल्यां आमी 3 STचे मंत्री दितले. दॅट मिन्स वी आर नॉट डिवायडींग पीपल, वी आर क्रिएटींग ऑपॉर्च्युनिटीज. प्लीज अंडरस्टँड दीस पार्ट ऑफ इट की डिविजन इज वेन आय क्रिएट फायट्स, when I create rifts between two communities, which is what Bharatiya Janata Party has been doing. Bharatiya Janata Party आज प्रायम मिनिस्टर आमचो आनी ताजो रिजल्टूय कळो कितें जालें तें. तो स्टेजीर रावन सांगतालो की इंडिया अलायन्स निवडून येत जाल्यार तुमचें मंगळसूत्र सुद्दां ते चोरून व्हरतले म्हणून.
ही परिस्थिती, दिस इज कॉल्ड डिव्हिजन, दॅट इज कॉल्ड डिव्हिजन. वी आर नॉट सेईंग इफ वी से दॅट आम्ही निवडून आले जाल्यार एस टी समाजाचे 2 आम्ही मंत्री करतले म्हणून. इट इज ऑपॉर्च्युनिटी अँड यू मस्ट गिव ऑपॉर्च्युनिटी टू एव्हरी कास्ट अँड एव्हरी इंडिविज्युअल हू इज निग्लेक्टेड फॉर सो फार. जांचो द्वेश करत आयल्या, जांकां तुमी सदां पयस करत रावल्या, तांकां जर ऑपॉर्च्युनिटी दिता आनी ती ऑपॉर्च्युनिटी आमी दितले म्हणून आजूय सांगता हांव एज इंडिया अलायन्स, वी वील गेट द डावन ट्रोडन टू अ लेवल वेर दे वील बी एबल टू स्टँड हियर लायक आय एम टुडे अँड स्पीक टू यू विथ कॉन्फिडन्स. This is what a party should do. This is what a political party should do, is create opportunity and create another Amit Palekar आणि 100 अमित पालेकर क्रिएट करचे जांकां चीफ मिनिस्टर उमेदवार म्हणून खंयच्याय पार्टीन सांगचे की हो चीफ मिनिस्टर उमेदवार आसतलो म्हणून बिकॉज ऑफ हिज कॅपेबिलिटीज. He may be from a particular caste, but he has come up on his capabilities, and that is what I am today, and I am proud of it.